सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. संदीप आणि सचिन. स्ट्राईकला आहे संदीप, नॉन स्ट्राईकला सचिन. चला सामन्याचा होते सुरुवात. पहिलाच बॉल सचिनचा. ओव्हर पिच होता. ऑलंग द कार्पेटने खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या क्लिप कव्हरला. तोपर्यंत 2 रन आपलं खातं उघडलेलं आहे संदीपनं. संदीप ऑफ द मार्क. आणि या 2 रनच्या मदतीनं तर संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2. बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पहा भरपूर वेगाने. चांगली फिल्डिंग तिथे लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचे. सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 3. तिसरा बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. ऑन साइडला छान बलवलाय. तोपर्यंत 1 धाव मिळेल फलंदाज सचिनला. सचिननं सुद्धा आपलं खातं उघडलेलं आहे. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 4. 4 बॉलचा खेळ संपला पहिल्या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या 4. यावेळेस फटका चांगला ऑन साइडला स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा जातोय. तोपर्यंत 1च धाव मिळेल संदीपला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 5. शेवटचा बॉल रोशनचा. यावेळेस पुढे सरसाबाद मारण्याचा प्रयत्न. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता. हिटर झाला होता परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. त्यामुळे धाव येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल डॉट. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 5. धावा स्कोर बोर्डवरती. बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी या टीमने टॉस जिंकला या मॅच मध्ये आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी संतोष. फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे झेल सोडला. एकच आहे. येस 3 धावा म्हणजे 1 डिक्लेअरची धाव. पहिल्या ओव्हरला 5 होत्या आणि आता झालेत 8 रन स्कोर बोर्डवरती. चांगला यॉर्कर फुलरलिनचा फ्लिक ऑफ द रिश मनगटी फटका ऑन साइडला बोलवलाय. तोपर्यंत 1 धाव मिळते संदीपला. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 9. तर पहिल्या ओव्हरमध्ये रोशननं चांगली गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. हो फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक धावते परंतु निर्जन स्थली बॉल पडलाय. नो मॅन लँड मध्ये बॉल पडल्यानंतर 2 धावा इथे वसूल केलेल्या आहेत. इथे ओव्हर थ्रो बॅकअप नाहीये त्यामुळे 3री धाव सुद्धा इथे पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सचिन आणि संदीप या 2 खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि या 3 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 12. संतोष पुढचा बॉल घेऊन. ओहो पडल्यानंतर बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. लीव केला बॉलला परंतु वाईट +1 अंपायर सिग्नल येतो. वाईट +1 अशा 2 धावा. आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती
रन झालेले आहेत 15. 15 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस पाकूट टप्प्याचा बॉल पुलचा फटका. स्कोअर अप संतोषनं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या रोशननं. गोलंदाज तयार. संतोष ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा संदीप साठी आडव्या बॅटने ते स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जातोय चेंडू पर्यंत. तोपर्यंत इथे थोडीशी फंबलिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मिळतात पुन्हा एकदा संदीपला. आणि या 2 रनच्या मदतीनं स्कोर बोर्डवरती रन आहेत 20. शेवटचा बॉल संतोषचा. 20च धावा आहेत. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर बॉलची विचिंग अंपायर सिग्नल करतायत व्हाईट बॉल. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल संतोषला. आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 21. 21 विदाउट लॉस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटचा बॉल संतोषचा. स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी पुन्हा एकदा संदीप तयार. पुलर लेनचा बॉल फटका चांगला आहे. एक टप्पा घेत बॉल रोहितला बीट करून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदीपच्या बॅटमधून येतो हा या इनिंगचा दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 25 बिनगडी बाद. लास्ट ओव्हर. पुलर लेनचा बॉल ऑन राहते ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडीशी पंबलिंग करतोय. खराब फिल्डिंग आणि बॉल 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चाललाय फरार. बॉल सीमारेषा पलीकडे. प्रतापचा पहिलाच बॉल पुलर लेनचा होता. ऑफ ड्राईव्हचा फटका. असं वाटलं होतं की एकच धाव घेईल परंतु तिथे फॉर्मलिंग झाली. बॅकअप करत असताना तिथेही मिसफिल्डिंग झाली आणि बॉल चौकाराच्या दिशेने गेला. 4 धावा मिळाल्यात सचिनला. ओहो, फटका चांगला आहे. स्टंट अँड डिलिव्हर मिड विकेटच्या वरून बॉलला फेकून दिलाय. सचिनच्या बॅट मधून येतोय या स्पर्धेतला पहिला षटकार. बॅटिंग करतोय. बॉटम एंडचा चांगला वापर केलाय फटक्या मागे सचिन. आणि या षटकाराच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन झालेत तब्बल. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॅक टू बॅक दुसरा येतो की काय बघूया. अंपायर सिग्नल करतायत षटकार. लागोपाठचा दुसरा. आणि या षटकाराच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 41. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 5 होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये सुद्धा आक्रमण, थर्ड ओव्हर मध्ये सुद्धा आक्रमण केलंय. हे प्रेशर, हे दबाव लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 42. अजून एकही विकेट गमावलेला नाहीये. ओहो, प्लेड ऑन झालाय सचिन. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची आतली कडा घेतली आणि बॉल एस्टॅनवरती आदळला. प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये सचिन बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी या टीमला पहिला धक्का इथे लागत असताना पहिला ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज प्रतापनं. टीमची धावसंख्या 42. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नॅट नंबर 3 मध्ये निलेश. 42ला 1. सध्या सुरुवात करत असताना बॅटिंग करणारी टीम बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी आणि मानकेश्वर स्पोर्ट्स मुलिकवाडी असा पहिला उद्घाटनी सामना आपल्या समोर आहे.
टॉस इथे जिंकलाय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमनांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 42 धावा स्कोर कार्ड वरती. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकफुट पॉइंटला बॉल चाललाय आणि बघूया तिथे आता अंपायर सिग्नल करतायत चौकार. चौकारानं आपलं खातं उघडलंय आणि या चौकाराच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 46 धावा. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पोचला नाहीये. चांगला प्रयत्न, डेडिकेशन चांगलं होतं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचं. तोपर्यंत 2 धावा ओव्हर थ्रोची 1 धाव अशा 3 धावा येतील आणि या 3 रनच्या मदतीनं पहिला डाव संपलाय आणि धावा झाल्यात बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमच्या 1 गडी बाद 49 आणि 50 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मानकेश्वर स्पोर्ट्स मुलिकवाडी या टीमच्या समोर 50 टू विन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री सद्गुरू बाबा महाराज सभादे आणि यजमान संघ शंभूराज 11 शेलकेवाडी यानंतरचा सामना सुरू होईल. त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. सुरेश माटेकर आपण टॉस साठी व्यासपीठावरती यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री सद्गुरू बाबा महाराज सभादे आणि त्यांच्या विरोधामध्ये शंभूराज 11 शेलकेवाडी असा दुसरा सामना आम्ही तुमच्या समोर थोड्याच वेळात इथे घेऊन येणार आहोत. त्या अगोदर आपण जाऊया क्रीडांगणाच्या आतमध्ये. तिथे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 50 धावांचं. पन्नास धावांचं टार्गेट आहे. 16.66 या धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये मानकेश्वर स्पोर्ट्स मुलिकवाडी या टीमला. आणि या पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आहे प्रताप, नॉन स्ट्राईकला रोशन आणि बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये आबासो आलाय. स्ट्राईकला रोशन आणि नॉन स्ट्राईकला प्रताप आहे. पहिलाच बॉल रोशन खेळण्यासाठी तयार. आबासो ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. फटका तर चांगला आहे, टायमिंग चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक होता, तो बनलाय तिथे प्रेक्षकांनी. बॉल त्याच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. रोशनच्या बॅट मधून येतो हा षटकार. चला टॉस संपन्न करायचा आहे. षटकारानं आपलं खातं उघडलंय आणि षटकारानं टीमचा श्री गणेशा इथे झालेला आहे. आणखीन एक बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली, बॉल चाललाय तिथे घोषांकी क्षेत्रामध्ये. आउट आहे. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड द विकेट. आज या स्पर्धेमध्ये ऑफिशियली पंच तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे शशी साटम सर, शिवराम वैती सर आणि रुपेश सावंत सर हे 3 पंच या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार पाडतील. त्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 10.
अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आबासोनं 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत धारण देत असताना. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना आबासोची राहिली या मॅच मध्ये. आता 2 षटक बाकी आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 16.66 या धावगतीनं सुरुवातीला धावांचा पाठलाग करायचा होता. आता 20 सरासरीनं धावा काढायच्या आहेत. 40 12 बॉल ओव्हर नंबर 2 बॉलिंग साठी बाबा आलाय. आबा गेला आणि बाबा कव्हर ड्राईव्ह चांगला होता. एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 11. अजूनही 11 बॉल आणि धाबांची गरज आहे 39. 11 बॉल आणि 39 धाबांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बाबा ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. पोलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह चांगला आहे. लंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग तर चांगली होते. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. फलंदाज रोहितला आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 13. ओहो बॅकफुटला जात असताना थोडासा गती काढली होती या बॉलवरती बाबानं. पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल अंगावरती भेद घेतलाय. तोपर्यंत एकच धाव मिळाली रोहितला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 14. पुन्हा एकदा चांगला यॉर्कर. फलंदाजाला रीड करून बॉलिंग केली जाते. बॉलची पिचिंग केली जाते बाबाकडून. एक धाव मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 15. म्हणजे अजूनही 35 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. यावेळेस बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 16. आता 34 धावांची आवश्यकता. आता लक्ष दूर चाललाय मुलिकवाड या टीम पासून. कारण 7 बॉल शिल्लक आहेत. कारण शेवटचा बॉल आणि 7 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. फुलटोस बॉल पायावरती टाकलाय. तिथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 17. म्हणजे आता 6 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर मध्ये सचिन आलाय. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर सिग्नल आता करतील. पॅडला कुठेतरी बॉल लागलाय. त्यामुळे इथे कुठलाही निर्णय नाही. डॉट बॉल. एक धाव मिळते. आता 4 बॉल 32 धावांची आवश्यकता. एक औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण 4 बॉल 32 करायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला यॉर्कर सचिनचा. पुन्हा एकदा 1 रन. अजूनही 3 बॉल मध्ये 31 करायचे आहेत. चला शंभूराजे 11 शेलकेवाडी लगेच फिल्डिंग लावून घ्या. टॉस तिथे जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये सबादी या टीमच्या विरोधामध्ये आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय यजमान संघ आहे. आज या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. चला अजूनही 31 धावांची गरज आहे. 2 बॉल 30 धावा. माफ करा सचिन. बॉक्स क्रिकेटचे फटके आहेत. चला 1 बॉल 29
28 करायचे आहेत. यावेळेस पुढे सरसाबाद मारण्याचा प्रयत्न, ते विकेट मिळू शकते परंतु झेल सोडला आणि बॉल सीमारेषा पलीकडे, म्हणजेच लक्ष्मण दबडे होते तिथे. खराब फिल्डिंग आणि ते 23 धावाच्या फरकानं हा सामना मात्र जिंकलेला आहे बजरंग स्पोर्ट्स घोटेवाडी या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन मानकेश्वर स्पोर्ट्स मुलीकवाडी. 23 रन हा सामना जिंकलाय घोटेवाडी या टीमनं.